नमस्कार. सतसाहेब आपलं नाव? भारत गंपू राठोड, आपण कुठून आलात? बीड जिल्हा, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 6/7/2021. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर, आम्ही हिंगळा देवीची कट्टर भक्ती करायचो. हिंगळा देवीला उपास धरायचो 10 दिवस. बोकडं कापायचो, नवस करायचो, 12 गाड्या ओढायचो. मी स्वतः 12 गाड्या ओढायचो. पुन्हा पायी यात्रा करायचो हिंगळा देवीची. त्याच्यात आम्हाला सर काहीही लाभ घडला नाही. पुन्हा एक जण म्हणलं आम्हाला, बाबा वारकरी संप्रदायामध्ये जा, तिथं चांगलं भक्ती आहे, चांगलं लाभ भेटन. मग आम्ही वारकरी पंथामध्ये गेलो. वारकरी पंथामध्ये गेल्यावर नंतर सर मी 10 वर्ष ज्ञानेश्वरी पारायण केली. पुन्हा दिंड्या पंढरपूरला जायचो, दिंड्या न्यायचो. मग आमचे गुरु म्हणले, बाबा की तूच गुरु हो आता आणि तुझ हे लेकरं सांभाळ. मग आम्ही गुरुपदावर गेल्यावर नंतर आमचे 15-20 हजार शिष्य झाले. शिष्य झाल्याच्या नंतर आम्ही बरेच दिवस काही दिंडी न्यायचो पंढरपूरला. मग आम्हाला काही त्याच्यात समाधान भेटलं नाही सर. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे ती भक्ती साधना आपण करत होतात, त्याचप्रमाणे आपण एका गुरुपदावर होतात आणि आपले असंख्य असे अनुयायीसुद्धा होते. तर मला हे विचारायचं आहे की आपण आपल्या अनुयायांना कोणती भक्ती देत होतात? सर, मी एक आमचे गुरु जे होते त्याने सांगितलं ते भक्ती आम्ही द्यायचो की काळाची भक्ती होती ती आम्हाला आता कळायला लागलं. पहिलं आम्ही त्याला श्रेष्ठ मानायचो. तर मग ती भक्ती द्यायचो, त्याच्यात काहीच लाभ भेटायचा नाही आम्हाला. आम्ही ते हठयोग ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, तर मग हठयोग द्यायचो, ते मंत्र द्यायचो. ते मंत्राने थोडा 2-2 तास आम्ही समाधीत बसायचो. समाधीत बसायच्यावर मग ते थोडं एकाग्रता व्हायची. त्या माणसाला काहीच कळत नव्हतं, वाटायचं त्याच्यातच समाधान वाटायचं. आम्ही 4-4 तास समाधीत राहायचो. मग त्याच्यात समाधान काय वाटतं, थोड्या वेळेस समाधान वाटत होतं सर, पण जास्त काही लाभ भेटलं नाही आम्हाला त्याच्यात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण समाधीस्थ बसत होतात, त्याचप्रमाणे आपल्या अनुयायांनासुद्धा आपण समाधीस्थ बसण्याची निर्देश करत होतात आणि एकात्मचित्ताने आपण भक्तिसाधना करत होतात. मग आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा मिळाला आणि आपले जे आकर्षण ठरलं संत रामपालजी महाराजांचा मार्ग, हे कशा प्रकारे ठरलं? सर, एक आपले मित्र होते. ते मित्र म्हणले, बाबा तू एवढं भक्ती करून तू दुःख, म्हणजे तुला दुःख येतं, वडील मेले, हे झाले, तसं झालं वाटलं तुला, तू काय कर, आमचं एक मार्ग ज्ञानगंगा आहे, तेवढं पुस्तक वाच, असे मित्रांनी सांगितलं. मित्रांनी सांगितल्यावर आम्ही ते घेतलं पुस्तक, घरात नेऊन ठेवून दिलं. तर 4-5 वर्ष घरातच पडला होता. लई दुःख यायला लागलं. मग आणखीन मित्र आला, म्हणले हे पुस्तक वाचलं की नाही? म्हणलं नाही वाचले, वाचून बघू. पुस्तक वाचलो सर. पायाखाली माती सरकली ते पुस्तक वाचल्यावर. असा आनंद वाटला. म्हणलं आपण कोणत्या पदावर आहे, काय आहे, कुठलं काय, असं बेकार वाटलं सर. रोडलो, जवळपास 8-15 दिवस रोडलो सर. हे काय झालं, आपण काय केलं, हे तर आपण लई चुकीच्या मार्गाने चाललो, काळाची भक्ती करायला लागलो असं वाटलं. लई रोडलो सर. पण ते सरचा ज्याने मित्र होता आम्हाला, म्हणलं ह्याला कवा फोन लावा बाबा आणि कवा आम्हाला नेईन हे नाम द्यायला आणि हे कसं घ्यायचं. पण ते काही लवकर आले नाही. महिन्यात 2 महिने 3 महिने निघून गेले. त्याचा नंबरही नव्हतं माझ्याकडं. नंबर नव्हतं सर. ते एवढ्यात म्हणलं रामपाल महाराज, आम्ही ते पुस्तक वाचलं होतं ज्ञानगंगा, त्याच्यामुळं आम्हाला रामपाल महाराजच गुरु दिसायला लागले. बाकी साधे आम्हाला जरा वेगळंच वाटायला लागलं. म्हणलं गुरु फक्त रामपाल महाराजच आपला प्रश्न सोडू शकतो असं वाटायला लागलं. आमच्या कुळात कुणीच 35 वर्षापर्यंत जगत नव्हते माणूस. 35 वर्ष जगलं की ते मरून जायचं, ॲक्सिडेंट व्हायचं, काही व्हायचं, असं बरंच ताण व्हायचं. लई रडलो सर, लई रडलो. मग म्हणलं रामपाल महाराज तूच काढू शकतो, तर आम्हाला ह्याटा तो आम्ही ज्ञानगंगा वाचलं, त्याच्यामुळं आम्हाला थोडं ज्ञान आलं. पुन्हा हे मागचं ज्ञान आम्हाला वाटलं, बाबा हे आपण सारं नरकातच जाणार होतो, अशी भक्ती दिसली आम्हाला. मग ते आमचे जे गुरुबंधू होते, म्हणजे जे आमचे मित्र होते, ते जी कवा भेट होईल म्हणून आम्हाला थोडं हे वाटायला लागलं,
बेकार वाटायला लागलं केव्हा मी मित्र होईन. तेव्हा आमच्या खेड्यात काही लाईट नव्हती. आम्ही बाहेर जाऊन सत्संग बघायचो. तो आम्हाला भारी वाटलं रामपाल महाराज. तर मग ते कोण नेईन बाबा आम्हाला इकडं रामपाल महाराजकडं असं वाटायचं हरियाणाला. मग काही दिवसांनी मित्र भेटले. चल म्हणले तू वाचलं का पुस्तक? हो म्हणलं. थोडा आणखीन वाच म्हणले. मी म्हणलं नाही नाही मला अगोदर नामदीक्षा घ्यायची. म्हणलं काही करा बाबा पण मला तिकडं न्या. गुरुजीची दया झाली आम्हाला ऑनलाईन नाम भेटलं सर. सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपल्याला वाचायला मिळालं आणि त्यातलं ज्ञान आपल्या मनाला भालं आणि आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमध्ये आपल्याला ऑनलाईन स्वरूपात आपल्याला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मिळाली. मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेनंतर आपल्याला ज्या परमेश्वराची खोज होती, ज्या परमेश्वराचा जो मार्ग आपण शोधत होता तो मार्ग आपल्याला मिळाला का? सर हा मार्ग मिळाला सर. आम्हाला मार्ग मिळाला. जे खोजत होतो आम्ही ते मार्ग मिळाला आम्हाला सर. पण एक थोडं सर मागं जायचं, थोडं रिवर्स सांगायचं सर. तर मी चारीधाम यात्रा केली ती सर. ती एक सांगायचं राहिलं. मी चारीधाम यात्रा केली सर. एक भारतातलं एक कोणा सोडलं नाही सर. मी एक मंदिर सोडलं नाही सुरुवातीला. एक पूर्ण भारत देश फिरलो सर मी. पण मला कुठंच समाधान भेटलं नाही. एक मंदिर सोडलं नाही मी. आनंद संप्रदायात होतं तेव्हा मला काही लय फिरलो सर. लय जवळपास आईला पाठीवर घेऊन पुरं चारीधाम यात्रा केली सर. मी काही समाधान भेटलं नाही सर मला. पण रामपाल महाराजचं ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यावर मला थोडं समाधान भेटलं. सर संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ किंवा काय काय अनुभव आलेत? सर काय जेवढं सांगेन तेवढं कमीच आहे सर. मी काय सांगू शकतो सर. किती सांगावं आता हे तर मला कमीच पडते सर. शब्द किती सांगितले तर कमीच पडते सर शब्द. पण थोडं काही एक दोन सांगतो सर. सर पहिला लाभ म्हणजे मी पूर्ण कर्जात दुपलेलो होतो. मी भजन कीर्तन करायचो. पैसे मस्त भरपूर यायचे. पण पैसे दुसऱ्या दिवशी काय राहत नव्हते सर माझ्याकडं. म्हणजे पैसेच राहायचे नाही. कुण यायचे आणि कुण जायचे ते काही कळत नव्हते. पण संत रामपालजी महाराज ह्यांच्या संगतमध्ये आल्यामुळे सर मला असे लाभ झाले. पहिला लाभ म्हणजे मी कर्जात डुबलेलो होतो. मग मला सर मी अर्धा एकर वांगे लावले. अर्धा एकर वांग्यात सर मला 12 लाखाचे वांगे झाले. तुम्हाला विश्वास वाटणार नाही सर. हे कुणाला शक्य नाही सर. तुम्हाला कुणाला शक्य नसेल सर. मी एक भोळा भाळा रामपाल महाराजचं एक साधक आहे. लोक काय म्हणतात बाबा रामपालजी महाराजचे भगत लोक काय पैसे घेऊन एंट्री देते. तसं काय नाही. मी एक खेड्यातला एक भोळा भक्त आहे. तुम्ही माझ्या गावात येऊन माझं घर दार सारा बघू शकता. मी एकदम भोळा ते भोळा माणूस आहे. खेड्यात या माझ्या नंबरवर फोन लावा. घरदार बघा. तसलं काही नाही. सारं खरं आहे. मला 12 लाखाचे वांगे झाले. ह्याच्यात थोडं मी सुधारलो. पुन्हा माझे 2 पोरं नोकरीला लागले. गव्हर्मेंटची नोकरी आता सध्या. पुन्हा बीडमध्ये बंगला आहे. तांड्यात बंगला आहे. मी 12 तांड्याचा नाईक असून बी आज मी सारी भक्ती सोडून दिली मागदली. ह्या भक्तीत आल्यापासून आज आनंद आहे. किती सांगावं. हे किती शब्द जर सांगितले तर कमी पडते सर. मला शुगर होती सर. कोणी सांगणार नाही. मला शुगर अशी होती सर. डोळ्यात उतरली होती माझी शुगर. मला लोक म्हणले तुझं काही खरं नाही. काही दिसत नव्हते सर मला. पण जलामृत रामपाल महाराजचं घेतलं. मला क्लिअर दिसतंय आता. मला शुगर काही राहिलं नाही. एक पहिली गोष्ट ही एक. पुन्हा माझं ॲक्सिडेंट झालं. ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा रामपाल महाराजांनी कुठं माया अंगाला कुठं असं थोडा कर्कसुद्धा होऊन दिलं नाही. एवढी शक्ती आहे रामपाल महाराजात सर. सर आमची भाषा जर थोडी बंजारा असल्यामुळं थोडं अडाणी भाषा आहे सर. पण संत रामपालजी महाराज ह्याच्याच कृपेने सारं चांगलं झालं आहे माझं. सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झाले. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्वरूपात. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण जो आपला समाज आहे त्या समाज बांधवांना आपण आपल्या लोकल भाषेमध्ये काय संदेश द्याल? सर आता आपण काय संदेश देणार आहेत सर. किती दिले तर कमी पडते. पण संत रामपाल महाराजचं असं खेळ आहे की जस त्या शरणमध्ये येईन त्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. त्या यायला पाहिजे इकडं. मायासारखे भोळे बालक जसे येतात इकडं तसे यायला पाहिजे. रामपाल महाराजचं नामदीक्षा घ्या. कोणत्याच वस्तूची तुम्हाला सतभक्ती जर केली कोणत्याच वस्तूची तुम्हाला कमी पडणार नाही. एवढी आपल्या शिवालाल महाराजांवर भक्ती करायचं. आपण शिवालाल महाराज भी हीच तम देखो हाई भक्ती देखो.
हे भक्तीमा असो खेळचं कोणशीच गोष्टी कमी पडेनी. एक तो मयक मारो नामचं भारत गंपू राठोड दास मारो सामळो दर्शक वात्तम मग बकळ भजन कीर्तन किदो मन कती समाधान मळो कोणी आयुष्यम कती समाधान मळो कोणी. जे घडी मग संत रामपालजी महाराजेर सत्संगचे मायो जन मारो असो लाभ हेवचं. आज मार बिडेर माई 1 करोडेर बंगलाचं तांडेर माई 25-30 लाखेर बंगलाचं मन सायकल मळती ती कोणी. आज मार्कन 10 ते 15 लाखेर गाडीच मार छोरान बेसेन छाबरशे नोकरीन छोरी नोकरीन सब समाधान समाधान म्हणजे असो जगेर माई कतीच छई असो आनंद लाभ्याळो. आणि हाय परमात्मा असो जगेर माई कती छईचा तमने जई वाटतं म्हणून शेवालाल महाराज रुपये मत सही देखो तम शेवालाल महाराज काय बोल के मेलो देखो ये पर बेसच तम देखो आओ वाचो स्वतः आंगाड्या आनंद लो आणि पसलो कुंदो. एवढा आनंद आहे लय आनंद आहे. तुम्ही काय करा एक बार ज्ञानगंगा पुस्तक वाचा त्याचा लाभ घ्या. कोणत्याच गोष्टीच तुम्हाला कमी पडणार नाही. सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमध्ये कुठल्याच गोष्टीची कमी नाही आणि परमेश्वर स्वतः आपल्या साधकाला जी गोष्ट पाहिजे जी त्याची व्याधी आहे ती दूर करतो आणि त्याचप्रमाणे त्याला आर्थिकदृष्ट्यासुद्धा सबळ असा करतो. तर ह्या अनुभवातून एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात जायला काही हरकत नाही तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी स्वीकारू शकेल. तीवर जे तुम्हाला खालून पट्टी दिसती त्याच्यावर त्याच्यावर नंबर दिसतात ते नंबर लावा मोबाईल नंबर लावा आणि तुमचे कल्याण करून घ्या आणि एक काळ लोकातून सुटकाचा प्रयत्न करा. सर जसं तुम्ही सांगत आहात की आज आपल्या TV चॅनलवर जो आपला मुलाखतीचा कार्यक्रम चालू आहे त्या दरम्यान टी व्हीवर काही नंबर फ्लॅश होत आहेत. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. मला एक आणखीन एक विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी आपल्या स्वतःला किती खर्च आला किंवा जो साधक आज संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ पाहत आहात त्यालासुद्धा किती खर्च येईल. सर इथं 1 रुपया खर्च येत नाही सर. दुसरीकडे गेले तर 2-2, 3-3 हजार रुपये खर्च येत आहे. 1 रुपया नाही. आपल्याला पुरी जे साहित्य येते जर फ्रीमध्ये येत आहे 1 रुपया खर्च येत नाही सर. धन्यवाद. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.